आषाढ सुरू झाला की प्रत्येक घरामध्ये घाऱ्या, तिखट पुऱ्या, कापण्या असे सगळे तळणमळणाचे पदार्थ बनवायला सुरुवात होते. आणि यातलाच एक पदार्थ आपण आज बनवणार आहोत, तो म्हणजे कापण्या. खुसखुशीत कापण्या करण्यासाठी साहित्य काय लागतं ते बघूयात. आपल्याला इथे लागणार आहे 2.5 वाटी गव्हाचं पीठ, पाव वाटी बेसन, 1.5 चमचा तांदळाची पिठी, बडीशेपची पावडर, खसखस, पाऊण वाटी पाणी, 3 चमचे तेल, पाऊण वाटी किसलेला गूळ आणि चवीनुसार मीठ. साहित्याचं प्रमाण अगदी अचूक आहे. तुम्हाला आणखी गुळ हवा असेल तर 2 ते 3 चमचे गुळ तुम्ही वाढवू शकता. पाणी आणि गुळाचं प्रमाण एकदम एकसारखं घ्यायचं आहे. तर आता आपण गुळाला पाण्यात विरघळून घेऊयात. पाणी उकळवून वगैरे काही घ्यायचं नाहीये. आता आपण हे पाणी गाळून घेऊयात आणि थंड करण्यासाठी ठेवूयात. तुम्ही पाहू शकता गाळणीमध्ये काही बारीक कचरा निघालेला आहे. आता एका कडल्यामध्ये तेल कडक होईपर्यंत तापून घेऊयात. जोपर्यंत तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण सगळे पिठं मिक्स करून घेऊयात. सर्वात आधी घेऊयात गव्हाचं पीठ, बेसन, तांदळाची पिठी, चवीनुसार मीठ आणि बडीशेपची पूड. हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये गरम तेलाचं मोहन घालायचं आहे. हे कडक तेल आता पिठामध्ये चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे. तेल थोडं थंड झाल्यावरती, हाताला सोसेल असं झाल्यावरती आपल्याला तेल पिठाला छान चोळून घ्यायचं आहे. आणि आता थंड झालेलं गुळाचं पाणी थोड्या थोड्या प्रमाणात टाकून आपल्याला एक पिठाचा गोळा तयार करायचा आहे. पीठ मळून घ्यायचं आहे. तर आपल्याला पीठ एकदम मऊसूत ठेवायचं नाहीये किंवा एकदम कडक असं ठेवायचं नाहीये. ते आपल्याला व्यवस्थित लाटता येईल अशा पद्धतीने आपल्याला गोळा बनवायचा आहे. तर आपलं पीठ रेडी आहे. आपण 15 मिनिटांसाठी झाकून ठेवूयात. 15 मिनिटांनंतर हे पीठ छान मऊसूद झालेलं आहे, मुरलेलं आहे. आता याच पिठामधला आपण एक गोळा तयार करून घेऊयात. तर इथे मी थोडी खसखस आधी पोलपाटवर पेरून घेते, त्यावर मी गोळा ठेवलेला आहे. आणि आपल्याला गोलाकारामध्ये हे लाटून घ्यायचं आहे, जेणेकरून ते जे खसखस आहे ते पिठामध्ये आतमध्ये पर्यंत ओतून बसेल. आता आपल्याला बाजू पलटून घ्यायची. त्याआधी पण दुसऱ्या बाजूला मी खसखस पेरून घेत आहे. तर दुसरी बाजू टाकून आपल्याला परत एकदा लाटून घ्यायचं आहे. आणि कडांना सुद्धा थोडं खसखस लावून परत एकदा आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तर साधारणतः या जाडीची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला सर्व कडा पहिल्यांदा कट करून घ्यायच्यात. आणि अर्थातच डायमंड शेपमध्ये आपल्याला कापण्या कट करायच्यात. तुम्ही डायमंड शेप म्हणू शकता किंवा काजू कतली ज्या शेपमध्ये असते त्या शेपमध्ये आपल्याला कापण्या सर्व कट करून घ्यायच्यात. आणि ते आपल्याला एक एक करून मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत कट करून. तर आता मी त्या सगळ्या मोकळ्या करून रेडी करणार आहे तळण्यासाठी. आता कापण्या तळण्यासाठी तेल मध्यम गरम पाहिजे. जास्त गरम असेल तर कापण्या जळू शकतात, अर्थातच त्यामध्ये गूळ असल्यामुळे. आणि कमी तापलेलं असेल तर ते तेल शोषून घेतं. त्यामुळे हे मध्यम गरम तेल हवं आहे. तर आपण सगळ्या कापण्या 15 ते 20च्या सेटमध्ये तळून घेऊयात. तर मी 2 ते 3 बॅचेसमध्ये सर्व कापण्या तळून घेते. आणि ह्या कापण्या अगदी 15 ते 20 दिवस टिकण्यासाठी काय करायचं आहे, याला पूर्ण थंड होऊन द्यायचं आणि मग एका हवाबंद डब्यामध्ये आपल्याला भरून ठेवायचं. तर आपल्या खमंग आणि खुसखुशीत कापण्या तयार झालेल्या आहेत. ही आमच्याकडची पद्धत मी तुम्हाला दाखवली. जर तुमच्याकडे दुसऱ्या पद्धतीने काही करत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.